रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महाराज अभंगावरती किती बोलावं काय सांगावं याला प्रत्येक गोष्टीला शास्त्राने मर्यादा घालून दिली, संतांनी चौकट बांधून दिली. पण त्या संतांचं चरित्र वाचायला कुणाला वेळ आहे? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी का हो साजनी, ओ साजनी. तरी आम्ही 12 वर्ष झालं आयुष्य चाललं भजन तरी होच होच. आमचे गुरुजी कधी कधी माधवबुवा शास्त्री महाराज आपल्या बालाजी मंदिरला महाराजांनी 14 वर्ष सेवा केली कीर्तनाची, 14 वर्ष. आणि एक कुणीतरी तिकडलेच गायक आलेले होते, त्यांच्यासोबत अंमलबजावायचे. आणि तुम्ही संत माय बाप कृपावंत हा अभंग त्यांनी घेतला. आता ठाईमध्ये चांगला म्हणणारा माणूस, चांगला गायक, त्याने आपलं मस्त रागामध्ये सुरुवात केली. तुम्ही संत माय बाप कृपावंत. महाराजांनी थांबवलं, म्हणजे थांबा, मायन बाप वेगळे करू नका म्हणले. मायबाप एकाच मात्रेत बसले पाहिजेत, मायबाप एकाच मात्रेत बसले पाहिजेत. तेही मुरलेलं होतं महाराजांसोबत राहून राहून. ते म्हणला महाराज माय मात्रेत बसायला पण बापच मात्रेत बसायला. महाराज म्हणतात पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, ग्रंथ पाहिल्याशिवाय कीर्तन करू नये. काय संतांनी सांगितले ते खरं सांगायचे. अनेक दृष्टांत तुम्हाला सांगतील, बरेच महाराज मंडळीकडून मी ऐकलेलं आहे. मारुती महाराज गुरव या ठिकाणी आळंदीचे अध्यापक होते आणि दर एकादशीला त्यांचं प्रवचन माऊलींच्या मंडपामध्ये असायचं. मी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं आहे. आणि त्यांचं प्रवचन ऐकायला जोग महाराज यायचे. पण जोग महाराजांनी विचार केला, आपण जर समोर बसलो तर मारुती महाराजांना एवढं मोकळं बोलता येणार नाही, त्यांच्यावरती दडपण येईल. आता माझ्यावर सुद्धा भरपूर दडपण आहे. इथं भाऊ बसलेले आहेत, महाराज बसलेले आहेत, आमचे शेषराव महाराज आहेत, आमचे सदाशिवांना आहेत. कसं आहे, ज्ञानाच्या समोर बोलणं ते जुन्या काळात वासरात लंगडी गाय शहाणी कधीही असते. पण चांगल्या चांगल्या दुधावाल्या गायाच्या समोर जेव्हा गाय येते तर चांगल्या गायीला सुद्धा पाना फुटत नाही. ही ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासारख्यानं काय बोलावं मला सुरुवातीलाच कळत नव्हतं, पण साळुंकी वंजुळ बोलत असे, विठ्ठला विठ्ठला वेगळाची हे तुमचा मोठेपणा आहे, तुम्ही सुंदर बोलायलात म्हणणं म्हण असू द्या. मग जोग महाराजांना वाटलं की आपण समोर बसलो तर त्यांना बोलता येणार. मग जोग महाराज बाहेर जो पिंपळ आहे ते पिंपळाच्या पारावरती बसले आणि मारुती महाराजांनी प्रवचन सुरू केलं असं मी ऐकलं. बोलत बोलत मारुती महाराज गुरु बोलले, मला असं वाटतं. बाहेरून जोग महाराज म्हणले, मारुती तुला काय वाटतं ते सांगू नको, संतांना काय वाटतं ते सांग. हा प्रसंग संतांनी सांगितलेला आहे. तसं मला काय कीर्तनात वाटतं हे महत्वाचं नाही, संतांनी काय सांगितलं ते तुमच्या समोर मांडणं महत्वाचं आहे. विठ्ठला वारकरी संप्रदायाचा नियम आहे. दंडक आहे. काय दंडक आहे महाराज? आजचा दिवस हा स्पेशल भगवंताचा आहे. आज प्रभू रामचंद्राविषयी सांगायचं नाही, आज परशुरामांचं चरित्र सांगायचं नाही, आज भगवान शंकरांचं चरित्र सांगायचं नाही. ज्या त्या देवाला वार निश्चित आहे बरं का, वेळ निश्चित आहे. आज मात्र फक्त आणि फक्त भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगायचं आहे. आता गंमत आहे का, गेली 11 वर्ष आपण हेच चरित्र ऐकता आणि सांगणारा सुद्धा बुवा तीच आहे. सांगणारा मी आहे याला महत्व नाही, हे लक्षात ठेवा. जे सांगतोय आणि ज्याचं सांगतोय त्याला महत्व आहे. सांगणारा कुणी असू द्या आणि कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा आपल्याला ते चरित्र ऐकावंसं वाटतं, हे त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे. म्हणून आज सांगत असताना फक्त आणि फक्त भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्राचं उच्चारण करायचं आहे. मग भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे की सांगा, सांगता येण्यासारखं तरी आहे का? नाही महाराज. 18 स्कंद त्या ठिकाणी शुकाचार्याने त्या ठिकाणी व्यासाने लिखित केले.
एवढं महात्म्य, एवढं वर्णन त्या ठिकाणी काही वेळेमध्ये सांगता येणार नाही. एका सुभाषितकारांनी गोड वर्णन केलं परमात्म्याचं चरित्र म्हणजे असेत गिरी समक्षात कच्चल सिंधू पत्रे सुरतलवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानां न पारं न याति. आकाशाचा कागद समुद्राची शाही केली तरी त्या परमात्म्याचं चरित्र लिहिता येणार नाही. अनिर्वचनीय परमात्मा आहे. थोडस पुढे सरका. विठ्ठल विठ्ठल असे ते परमात्म्याचे सांगता येणार नाही, बोलता येणार नाही. आणि अशा चरित्र आज सांगायचंय. थेट मुद्द्यावरती येतो. चरित्र कुठून सांगायचं, कोणतं सांगायचं हे सुद्धा संतांनी सांगितलं. भगवंतांनी 3 प्रकाराचे चरित्र केलं. पहिलं चरित्र केलं गोकुळामध्ये, दुसरं चरित्र केलं मथुरेमध्ये आणि तिसरं चरित्र केलं द्वारकेमध्ये. गोकुळामध्ये राहिले 14 वर्ष, मथुरेत राहिले 11 वर्ष आणि द्वारकेत राहिले 100 वर्ष. गंमत आहे का, जास्त वेळ कुठं राहिले? द्वारकेत 100 वर्ष राहिले. पण तिथली एकही गोष्ट आज सांगायची. मथुरेमध्ये 11 वर्ष राहिले देव, पण मथुरेमधलं सुद्धा सांगायचं कुठलं? फक्त देवे गोकुळात केलेलं चरित्र सांगायचं. गोकुळातलं बरं ठीक आहे, गोकुळातलं मग सांगायचं. गोकुळात तरी 14 वर्ष घातले ना. गोकुळात 14 वर्षात केलेलं चरित्र सांगायचं का? नाही महाराज. गायीनं तेलेला चरित्र पवाडे रूपाच्या धारे गोजेरिया, ते चरित्र सांगायचे. बरं, हे चरित्र उच्चारण करायचंय, हे चरित्र आचरणात आणायचं नाही. त्याच्या चरित्राचा उच्चार केला तर वाणीमध्ये पवित्रता येते. वाणीमधून संपूर्ण देहामध्ये चैतन्य प्रकट होऊन देहामध्ये पवित्रता येते. म्हणून पवित्रता या देहामध्ये येण्यासाठी काय करावं? फक्त आणि फक्त देवाचं चरित्र उच्चारण करावं. खरं पाहिलं तर या चरित्राला सुरुवात जन्मकाळापासूनच होते. पण तेवढ्या मागे न्यायचं म्हणलं तर आता काला 4 वाजता संपल. किती वाजता? 4 वाजता. बसणाऱ्या माणसाचं काय सोपं आहे. कुणी 11:30ला यायले, कोणी 12ला यायले, कुणी 12:15ला येते, कुणी 12:30ला येते, कुणी 1 वाजता येते, कोण म्हणते डायरेक्ट चलू द्या तोपर्यंत त्यांचं जाऊ निवांत. कसंही असंही माहिती आहे त्यांना, महाराज काही 2 वाजल्याशिवाय सोडत नाही, आहे का नाही. पण निवांत आपलं टायमाला जायचं. अशीही मंडळी आहेत. पण ही उभारलेली मंडळी आहेत ना, हे 10 वाजल्यापासून उभे आहेत. आज जरा 11 वाजले म्हणा, पण एरवी 10 वाजता उभे राहतात. यांची अवस्था जास्तीत जास्त 1 वाजेपर्यंत टिकते. पुन्हा व्यवस्था सुद्धा बिघडते. यांची व्यवस्था बिघडली, माझी अवस्था बिघडायला वेळ लागत नाही. कारण यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे, यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे महाराज. असो, भगवंताच्या चरित्राला जन्मकाळाचा थोडा प्रसंग सांगतो. जन्मकाळ सांगत नाही, जन्माचं कारण सांगतो. भाऊ पुढे चालतो. भगवान कृष्ण परमात्मा जन्माला येण्याचे 6 कारण आहेत. पहिलं कारण काय? पापी जे भक्त, दैत्य जे माता, धरणीसे झाले ओझे त्याचे, हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण देवाला जन्माला येण्याचं काय? देवकी आणि वसुदेवाने 3 जन्मामध्ये तप केलं होतं. 3 जन्म तप केले होते. देवा, जेवढे जन्म आम्ही तप केलो तेवढे जन्म तुम्हाला आमच्या पोटी जन्माला यावं लागेल. देवकी आणि वसुदेवाच्या तपासाठी भगवान कृष्ण परमात्मा जन्म. 2 कारणं झाली. आणखीन बरेच कारण आहेत. आणखीन तिसरं कारण कोणतं आहे? फार महत्वाचं आहे बरं का. राम अवतारामध्ये भगवान श्री हरी हे राम झाले आणि लक्ष्मणजी लहान झाले, कनिष्ठ झाले. आता बघा, या कृष्ण अवताराला पूर्ण अवतार म्हटलं जातं, परिपूर्ण अवतार म्हटलं जातं. परिपूर्ण का? गत अवतारामध्ये राहिलेल्या, पूर्व अवतारामध्ये राहिलेल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणारा हा अवतार. कृष्ण अवताराला परिपूर्णोत्तम अवतार असं म्हटलं जातं. का? लक्ष्मणाची एक इच्छा अपूर्ण होती. कोणती इच्छा? लक्ष्मण म्हणला, देवा, आता जर पुढचा जन्म मला घ्यायचा असेल, कंटाळलो म्हणले तुझ्या त्या 14 वर्षाच्या वनवासाला. कुणाच्या? रामाच्या. राम अवतारामध्ये तुम्ही ज्येष्ठ झालात आणि मी कनिष्ठ झालो, लहान झालो.
याचा परिणाम किती भोगावा लागला मला. म्हणले काय झालं? काय झालं नाही म्हणले, 14 वर्ष तुमच्या सोबत, तुम्ही जे खायला सांगितलं तेच खायचं. आणखीन बरं 14 वर्ष तुम्हाला वनवास होता, मला खरं सांगा रामाला वनवास होता की लक्ष्मणाला? रामालाच वनवास होता, पण लक्ष्मण सोबत गेला. हे खरं तर आपल्याला त्या रामायणातून घेण्यासारखं आहे. लक्ष्मण सोबत, देवा मी तुमच्यावर नाराज आहे का? 14 वर्ष तुम्ही वनवासाला तुमच्या सोबत, मी तुम्हाला जरी 14 वर्ष असलं तरी मला 14 दुनी 28 वर्ष भोगावं लागला म्हणला. देव म्हणले का? म्हणले तुमच्या वनवासामध्ये तुमची बायको तुमच्या सोबत आणि माझी उर्मिला घरी ठेवली म्हणले. मग माझे 14 आणि बायकोचे 14, असे 14 दुनी 28 वर्ष मला विनाकारण तुमच्या सोबत राहावं लागलं. आणखीन एक गंमत सांगू, लक्ष्मणाचं तप एवढं श्रेष्ठ होतं. 14 वर्ष लक्ष्मण हा निराहारी राहिला आणि 14 वर्ष लक्ष्मणाला झोप नव्हती, हे लक्षात घ्या. आता ते का नव्हती याचं कारण असं आहे, इंद्रजित हा रावणाचा मुलगा आहे, त्याला इंद्रजित म्हणतात बरं का. सर्व इंद्रियावर विजय मिळवणारा असा इंद्रजित, त्याचं मरण लक्ष्मणाच्या हातून होतं. पण त्याला ब्रह्मदेवाचा असा आशीर्वाद होता की जो व्यक्ती 14 वर्ष निराहारी राहील, 14 वर्ष झोपणार नाही, त्याच्याच हातून तुला मरण मिळते. त्या कारणासाठी याला उपाशी ठेवलं. म्हणले बा तुमची देवा चूक झाली, 14 वर्ष विनाकामाचा अन्न पाण्याशिवाय मेलो. म्हणले आता जर जन्म द्यायचा असेल तर मला तुमच्यापेक्षा मोठं करावं लागेल, म्हणजे वडील करावं लागेल. देव म्हणले तुझी इच्छा पूर्ण करतो पण जन्म घे. लक्ष्मणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाचा अवतार. पुढे ऐका, राम अवतारामध्ये 16,000 ऋषी, ज्यावेळेस राम प्रभू त्या गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये गेले, ती अहिल्या दगड होऊन पडली होती त्या ठिकाणी. रामप्रभूंनी आपला चरणस्पर्श केल्याबरोबर त्या दगडाची स्त्री झाली. दगडाची स्त्री झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्या वनामध्ये राहणारे 16,000 ऋषी होते, त्यांनाही वाटलं आपल्यालाही त्या ठिकाणी पत्नी मिळावी. मग त्यांनी आपल्या आपल्या आकाराचे दगड घेतले डोक्यावर. त्यांना कळालं, म्हणजे देवाकडे आपण गेलो की देव दगडाची बायको करून, मग कुणी आता जशी पाहिजे तशी डोक्यावरती घेतली, देवाकडे गेले. ऋषी होते ते, देवा आम्हाला बायका करून द्या म्हणण्याऐवजी त्यांच्या मुखातून उच्चार पडला की बायका करून घ्या. घ्या म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्र म्हणले आशीर्वाद तथास्तु, पण या जन्मात नाही. हा जन्म माझा आचरण शुद्ध आहे, पुढच्या जन्मात तुम्हा 16,000 जणीला करून घेणार म्हणजे घेणार. आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा कृष्ण अवतार. 4 कारणं झाली. 5वं कारण असं आहे, राम अवतारामध्ये जामवंत होते. जामवंताला इच्छा होती, प्रभू एकदा तरी तुमच्यासोबत मला कुस्ती खेळायचे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं या जन्मात शक्य नाही, पण पुढच्या जन्मामध्ये काका तुमच्यासोबत कुस्ती खेळतो म्हणजे खेळतो. ते थोडं त्या प्रभास क्षेत्रामध्ये प्रसेन राजाची, जो प्रसेन होता मंत्री सत्यजिताचा, त्या सत्यजिताचं थोडं निमित्त केलं. तो सत्यजित सूर्याचा मित्र आणि त्याची मुलगी सत्यभामा, त्याच्याकडे एक मणी होता समयंतक नावाचा मणी. त्या समयंतक नावाचं मण्याचं थोडस रूप दाखवलं आणि त्या कारणास्तव ते जामवंत काकाकडे गेला. आता तो प्रसंग आपल्याला भागवत कथेमध्ये आपण ऐकलेला आहे, जास्त वेळ त्याच्यावरती घेत नाही. त्या समयंतक मण्याचं कारण दाखवलं आणि जामवंत काकासोबत कुस्ती खेळली. त्यांची इच्छा कृष्ण अवतारात पूर्ण केली. आणखीन महाराज 18 पद्म वानर राम अवतारामध्ये होते. 18 पद्म. देवाला ते म्हणू लागले, देवा 14 वर्ष आम्ही तुमच्या सोबत आहेत, मग काय मिळालं आम्हाला सांगावर. ह्या झाडचा पाला खा, त्या झाडचा पाला खा, पडलेली बोरं खा, पडलेली फळं खा, याच्यापेक्षा आम्हाला काय वेगळं मिळालंय, तुमची इच्छा काय. नाही म्हणले, या आता पुढचा जर आम्हाला जन्म घ्यायचा असेल तर आम्हाला चांगलं खायला मिळावं. देव म्हणले मग चांगलं खायचं असेल तर महाराज व्हावं लागतंय. आणि महाराजाच्या पंक्तीला बसायचं सुद्धा पुण्य लागते. महाराज रात्री मालकांसोबत जेवायला होतो, त्यांच्या पंक्तीला होतो. खरं भाऊ हे आपलं पुण्य आहे. त्यांच्यासोबत जेवणाला बसण्याची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी परवानगी मिळेल. भगवंताची कृपा आहे ती खरं करता. आणि काय ते भोजन करण्याची पद्धत अनिर्वचनीय आहे. आविर्भावानं सांगत नाही. महाराजांनी रात्री एक कौतुक वाटलं की असाही धर्म असतो, अशी ही चर्या असते,
असंही अनुकरण असतं, असेही संस्कार असतात. भाऊनी आवर्जून विचारलं जेवण झाल्यानंतर, महाराज पाणी घेता का? पाणी घेता का म्हणजे जे जेवण करून ताट जे खरकट राहिलेलं असतं, अक्षरशः महाराजांनी त्या ताटातला कण ना कण स्वच्छ करून, वाटी ना वाटी स्वच्छ करून ते सगळं अन्न ग्रहण केलं. महाराजांनी सांगितलं, हे जर अन्न आपण, शास्त्र सांगतं, हे जर अन्न आपण ताटात उष्ट ठेवलं तर आपल्या पितरांना ते ग्रहण करायला इथपर्यंत यावं लागतं. महाराजांनी अक्षरशः रात्री, त्यांची पद्धतच आहे ती जेवण करण्याची. अशा महात्म्यांसोबत आपल्याला भोजनाचा लाभ मिळाला, हे खरं तर भाऊसर माझंच भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.